शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. सदर प्रशिक्षण भारतातील काही महत्त्वाच्या शहरामध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने काही माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे, ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती ही जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सदर शिक्षक प्रशिक्षणाची माहिती सर्व शिक्षकांना व्हावी या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ विविध गटामध्ये शेअर करू शकता. प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक मुंबई आणि प्रशासन अधिकारी मनपा नपा यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे CCRT कार्यशाळा नामनिर्देशनाबाबत आणि या अनुषंगाने 3 संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते. उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास कळविण्यात येते की CCRT मार्फत वर्षभर सेवांतर्गत शिक्षक व अध्यापकाचार्य यांच्यासाठी दिल्ली, हैदराबाद, उदयपूर, दामोह, नागपूर व गुवाहाटी येथील केंद्रावर प्रशिक्षण कार्यशाळा, अभिमुखता कोर्सेस आयोजित केले जातात. या कार्यशाळांमध्ये सहभागी शिक्षकांना आपल्या समृद्ध कलात्मक व सांस्कृतिक वारशाची ओळख करून दिली जाते. शिक्षण प्रक्रियेत विविध कलात्मक व सांस्कृतिक अभिव्यक्तींचा समावेश कसा करावा याची संकल्पना सहभागी शिक्षकांना या कोर्समधून दिली जाते. CCRT मार्फत जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत सेवा अंतर्गत शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, अभिमुखता कोर्सेस करण्यात येणार आहेत. सोबत दिलेल्या लिंकमध्ये प्रशिक्षणाची माहिती देण्यात आलेली असून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळावे अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील लिंकवरच फेब्रुवारी 2027 अखेरपर्यंतचे कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. दर 2 महिन्यांनी सदर लिंक अपडेट केली जाईल. सदरील लिंकवर नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्यात यावा. सोबत आपल्याला नाव नोंदणीची लिंक दिसत आहे असे माननीय उपसंचालक सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. CCRT मार्फत जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत सेवा अंतर्गत शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, अभिमुखता कोर्सेस करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने हे पत्र महत्त्वाची माहिती देणार आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.